कुठल्याही गोष्टीकडे आपण कसं बघतो त्यावर खूप काही अवलंबून आहे. म्हणजे सगळी हत्यारे सारखीच असतात, पण ती आपण कशी वापरतो दॅट इज इम्पॉर्टंट. आय मीन टू से, या देवाची काहीच चूक नाहीये. देवाला फक्त त्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. मॅडम मॅडम बरं झालं तुम्ही आलात, वाचवा मला. आय मीन आम्हाला. हे बघा ना, यांनी हत्यारांचा डेमॉन्स्ट्रेशन मला इथे टेबलावर बसून दाखवला. यांनी डिसेक्शन बॉक्स म्हणून काय आणलं बघा. जस्ट हॅव अ लुक. हा तुमचा डिसेक्शन बॉक्स. उत्तर द्या, हा तुमचा डिसेक्शन बॉक्स आहे? होय. तुम्ही तुमच्या प्रोफेसर्सना क्लासमध्ये सगळ्या स्टुडंट्सच्या समोर इथं टेबलवर बसून डेमॉन्स्ट्रेशन देणार या हत्यारांचं? लाज नाही वाटत? काय नॉनसेन्स चाललंय हे सगळं? ते आपण पोरांना शिकवत होतो. तुमच्यासारख्या असभ्य स्टुडंट्सकडून माझ्या कॉलेजच्या स्टुडंट्सना आणि मला शिकण्याची काहीही गरज नाहीये. मिस्टर कबीर, तुम्हाला देवाचा दृष्टिकोन बदलायचा आहे? नाही मॅम. पण ते सगळं करण्याची जागा ही नाही. डोंट वेस्ट आवर टाइम. साधारणपणे देवाचा ॲटिट्यूड बदलायला तुम्हाला किती दिवस लागतील? 1, 2, 3 days? 3 दिवस शुड बी सफिशियंट. इथून पुढे 3 दिवसांसाठी तुम्ही आणि तुमच्या लाडक्या देवाने कॉलेजमध्ये यायची गरज नाहीये. म्हणजे मी तुम्हाला दोघांना 3 दिवसांसाठी सस्पेंड करते. सस्पेंड करते. डॉलीबाई तुम्ही असं काय करता? यात कबीरची काय पण चूक नाही. हा अहो, तर तुम्ही आपल्याला शिक्षा द्या, वांधा नाही, पण कबीरला कशा पाहिजे शिक्षा? हा याच्यात काय पण चूक नाही कबीरची. हो, आपणच पोरांना सांगत होतो, कबीर काय पण बोलत नव्हता. हा, इट्स फायनल. रूल्स आर रूल्स. बोथ ऑफ यू आर सस्पेंडेड फॉर 3 days. मॅम सॉरी मॅम. कबीर भावा, ए शेखर, शेखर ये उठ ना भावा. ए शेखर उठ ना. ए शेखर, अरे आपल्याला नाही झोप येत आहे. तू काय झोपलास यार? हा, अरे ह्या टायमाला कोण झोपतं काय? उठ ना. देवा, अरे सकाळी किडकिड्या बाबांची काकड आरती रे, झोप तू. अरे शेखर भाव, तुला माहित आहे ना, जोपर्यंत आपण जायफळ टाकलेली कॉफी पित नाही ना, तोपर्यंत आपल्याला झोपच येत नाही. देवा, तू स्वतः कॉफी बनवायला शिक, म्हणजे तूही झोपशील आणि मलाही झोपू देशील. अरे भावा, आज तर आपल्याला असं वाटतं ना की कॉफी प्यायला तरी पण झोप येणार नाही. हो, तुझं बरोबर आहे. अरे तुला कॉलेजमधून सस्पेंड केलंय ना 3 दिवसांकरता. अरे तू मस्त झोपशील उद्या सकाळी. मला कॉलेजला जायचंय यार. ए शेखर भाऊ, असं काही नाहीये. अरे उद्या आपल्याला ना कॉलेजला जायला जमणार नाही ना, म्हणून झोप येत नाहीये. हा, जय हो बाबा. अहो तुम्ही काल तो नवस काय बोललो, तुम्ही लगेच 1 दिवसात कॉलेजची गोळी लावली देवाला. बाबा यावर्षी मलाही पास कराव. अरे भावा, असं काही नाहीये. अरे आपल्याला तर उद्या कॉलेजला जायला जमणारच नाहीये, पण आपल्यामुळे त्या कबीरला पण शिक्षा झाली. अरे त्याला सुद्धा 3 दिवस कॉलेजमधून बाहेर काढलं ना, त्यामुळे आपल्याला झोप येत नाहीये. हा सध्या बोल. हा काय रे, कुठे आहेत? अरे सध्या कॉफी आणली का रे? आता काय आणलं रे?
काय चाललंय यार हे? काय चाललंय? अहो ते आमच्या चाई सत्यनारायणची महापूजा आहे ना, तर तिकडे मी डान्स करणार आहे, त्याची प्रॅक्टिस करत होते. आपल्या नाशिक ढोलच्या म्युझिक वरती लावणी धदाक धदाक दा. वा, क्रिएटिव्ह डान्स. आवडलं तुम्हाला? काय ना पिंकी, मला रोज सकाळी उठून कॉलेजला जायचं असतं. त्याच्या आधी वॉकला पण जायचं. त्यामुळे मला रात्री झोपायचं असतं. हे म्युझिक बंद करशील? काय झालं? हे म्युझिक मी नाही बंद करू शकत, तुम्हालाच करावं लागेल. म्हणजे काय म्हणजे, हा म्युझिकचा आवाज तुमच्या कॉलेजच्या हॉस्टेल मधून येतोय. हा ना, तुम्ही मला ओरडला. नो 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 पिंकी, नो 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 पिंकी. अरे हे काय तमाशा लावलाय? तमाशा लावणी करतोय? अरे डान्स आहे डान्स भाई, ये ना या रावजी. हॅलो हॅलो सचिन सर. अरे एवढ्या रात्री वाजवायला काय झालं? खुशी झाली ना वेड्या, खुशी कसली? अरे आपला भाई 3 दिवसाच्या पेरोलवर सुटला. आता भाई घरी येणार. अरे थांब. अरे थांब थांब, बोलतोय तर थांब ना. वाजू काय ताशासारखा? दीपाजी दीपांग ए बाय बाय बाय. अरे काय झाला बाय? तुझ्यासाठी मस्त सवारी तयार केली आहे बाई. जाऊया ना वाजत गाजत. कसा? चल 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 बाई. अरे अरे थांब. काय चाललंय काय हे, हा? आपण कुठे पण येणार नाही. आता पुढचे 3 दिवस आपण आपल्या रूम मध्येच राहणार. हा ए कोण काय बोलणार आहे भाईला? कवटीस फोडून ठेवली ना तुझी. ए गब्बर, अरे कोणी आपल्याला काय बोलायला पाहिजे काय? आपण नाही कोणाला बोलू शकत. या टायमाला ना आपल्याला कोणाला तरी बोलायचंय. हा आपल्याला त्या कबीरला ना सॉरी बोलायचंय. अरे साला आपल्यासाठी बोलला तो, उगाच आपल्यामुळे भाजला तो आणि त्याला उगाच शिक्षा झाली. आता जोपर्यंत आपण त्याला सॉरी बोलत नाही तोपर्यंत आपल्या कलेजाला थंडक नाही पोहोचणार. हा तेवढंच नाव आहे. आलो. असा स्लॅम शॉट मारलाय ना त्यांनी. हरले ना मी, पण काय मजा आली. मस्त.
कबीर, मला वाटतं आता तू झोप. अगं नाही आजी, बोल ना. तू काय टिपी करायला मला फोन केलास का? टीपी म्हणजे? टाइमपास. आणि तसं करायला मला नाही, राधाला फोन करायचा. काय आजी, तू पण ना, तू ना आमच्यापेक्षा यंग आहेस. बाकीच्यांचं माहित नाही, पण तुझ्यापेक्षा मी नक्कीच जास्त तरुण आहे. माझ्या या जोकवर सुद्धा हसला नाहीस म्हणजे मामला फारच गंभीर दिसतोय. अरे बोल ना पटकन. हे बघ, तू ओरडू नकोस. ऍक्च्युली तुला हे ऑलरेडी माहित असेल. प्रस्तावना पुरे, विषयावर ये. आज मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम 3 दिवसासाठी सस्पेंड झालोय कॉलेजमधून. हई शपथ, काय बोलतोयस तू? हो, पण आजी माझी ह्यात काहीच चूक नव्हती. तुला तुझ्या आई म्हणजे तुमच्या डीनने सस्पेंड केलंय? हो ना. आता काय करायचं रे? 3 दिवस सलग अभ्यास बुडेल. तो अभ्यास कसा भरून काढायचा हेच कळत नाहीये. कबीर, जरा तरी माझा आदर्श असल्यासारखं वाग ना. म्हणजे असा कसा रे तू? अरे सस्पेंड म्हणजे सुट्टी. अरे सस्पेंड व्हायची वाटच पाहायचो आम्ही. काय? हो, आम्हाला सुट्टी मिळाली की आम्ही जाम धमाल करायचो. आम्ही याला काय म्हणायचो माहितीये? इच्छापूर्ती दिवस. धमाल करायचो. तुला 3 दिवस मिळाले आहेत, 3 दिवसाची सुट्टी. चेहरा पाडून काय बसलाय? जा धमाल कर. जा कबीर जा, जी ले अपनी जिंदगी. आजी कसली सॉलिड आहेस ग तू. चले, देवा भाईने बोलावलंय तुला. अहो काय करताय? अहो मी तिथेच येत होतो. ओ जावई बापूंकडे, मग टेन्शनचं कामच नाहीये. चला. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग डॉक्टर सचिन. रात्र झाली आहे, रात्र. ओ सॉरी, बोला मॅडम बोला. सचिन, काय काय गोंधळ चाललाय तिकडे? हॅलो हॅलो मॅडम, मला काय ऐकू येत नाहीये. मला फुल रेंज. सचिन, मला फुल रेंज आहे. तिकडे काय गोंधळ चाललाय? सचिन, तिकडे काय गोंधळ चाललाय? सचिन, मागे खूप हॅलो 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 मॅडम, मला काही ऐकू येत नाहीये. हो हॅलो सचिन. हॅलो हॅलो डॉक्टर सचिन, आता माझा आवाज येतोय ऐकू? डॉक्टर सचिन, माझा आवाज येतोय का ऐकू? हॅलो 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 मॅडम, मी एवढ्या जोराने का ओरडताय तुम्ही? काय झालं? ओ माय गॉड सचिन, मी 1 दिवस तुमच्यामुळे सायकिक होणार. सायकिक. काही चुकलं का मॅडम? शट अप. आधी मी विचारते तेवढंच उत्तर द्या. ओके. हॉस्टेलवरती काय गोंधळ चालू आहे? अहो मॅडम, इथे ना तो देवा आणि त्याची माणसं ढोल ताशे घेऊन आलेत. व्हॉट? का? मॅडम, मी त्यांना विचारून तुम्हाला 2 मिनिटात फोन करतो. सचिन, तुम्ही आता काही करू नका. हा असला वाह्यातपणा मी अजिबात सहन करणार नाहीये. येस मॅडम. तुम्ही तयार राहा. आपण आत्ताच्या आत्ता तिथे चाललोय. ओके? देवा,
येत अरे 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 गब्बर, सोड 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 त्याला. अरे तुम्ही असं सांगता काय माणसानं? तुम्हाला सरळ आणता नाहीत का रे? अरे देवा नाही, ऍक्च्युली माझे पाय दुखून आहेत ना, म्हणून त्यांनी असं आणलं असेल. हो ना? हो हो बाई, काळजीनेच आणलाय बाई. मग ठीक आहे. ए भाई हा बघ आला, छावा आला आता. आता बोल ना तू, तुला काय बोलायचं ते बोल बोल. कबीर भावा, आपल्याला तुला सॉरी बोलायचंय भावा. हा अरे आपल्या खोपडीतनं जे होतं ना ते आपण केला. सगळ्यांनी आपला मजाक उडवला रे, पण भावा तू आपल्या बरोबर उभा राहिलास. आणि तरी पण ना भावा, तुला आपल्यामुळे शिक्षा झाली. अरे कबीर, तुझं नुकसान व्हावं ना आपल्याला असं कधीच वाटलं नाही रे. हा तरी पण तू आपल्याला जिंकलंस भावा. भावा तुला समजा आपली कुठे गरज लागली ना, तर एक हाक मार, हा देवा तुझ्या समोर हजर असेल. हा कबीर भावा, आपल्याला माफ कर. सॉरी भावा. काय? ए कबीर भावा, अरे आता भाई सॉरी बोलला ना, मग तू पण मॅटर संपून टाक ना. आपण मांडवली करूया ना, कसा भाई? पण त्याची काहीच गरज नाहीये. ए कबीर, अरे ह्या ना घाबरायची काय पण गरज नाही. अरे आपण आहोत ना. बोल बोल बोल, बिंदास बोल, आपण आहोत, बोल. अरे पण मला तुला काहीच बोलायचं नाहीये. काय पण बोलायचं नाही? ए कबीर भावा, काय यार, हा एवढा रागवतोस आपल्यावर? अरे बोल ना, काय बोलायचं ते बोल आपल्याला. हा अरे मी सांगितलं ना, मी नाही रागवलोय तुझ्यावर. माझ्या चेहऱ्यावर दिसतंय का तसं? हो रे, थोडा थोडा आपल्याला राग दिसतोय रे थोबाडावर. बोल ना. ए सत्या, बघ रे, तुला काय दिसतंय का रे? भाई आपल्याला तर आधीच कळला होता. भाई हा छावा आला ना, तेव्हा आपण त्याच्या फेसचा एक्सरे केला ना. भाई थोडासा रागवलाय तो. अरे देवा, मी तुझ्यावर खरंच नाही रागवलोय. उलट मला तुला थँक्स म्हणायचंय. अच्छा गावात म्हणजे? हो खरंच, मला तुला खरंच मनापासून थँक्स म्हणायचंय. कारण आज लाईफ मध्ये मला पहिल्यांदा 3 दिवस फ्री मिळालेत, ज्यात मी काही करू शकतो, मला हवं ते. आजपर्यंत मी प्रत्येक दिवस आईने दिलेल्या डे चार्ट प्रमाणे जगत आलोय. पण आता पुढच्या 3 दिवसाचा डे चार्ट मी बनवीन, मला हवा तसा, तुझ्यामुळे. ते जीवाची मुंबई का काय ते म्हणतात ना, पुढच्या या 3 दिवसात ते करायचंय मला. हे जरी खरं असलं तरी ते जीवाची मुंबई म्हणजे नक्की काय करतात ते अजून मला कळलं नाहीये. अबे कबीर भावा, टेन्शन नॉट. हा अरे तुला नाही माहिती, पण आपल्याला माहिती आहे ना. हा आपण दाखवू तुला. अरे तू फक्त चुटकी वाजव, बघ अख्खी मुंबई तुझ्या समोर उभी करू. हा वाजव रे. अरे देवा, मला नाही जमणार. एक ट्राय मार ना. अरे भावा, जरा मोठ्यानी ना. अरे देवा, आईच्या गावात डोलीबाई, तुम्ही तिथे पण? शट अप.